खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या शास्त्रीनगर सिंधी कॅम्पमध्ये माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली असून सावत्र भाऊ आणि वहिनी यांनी 8 वर्षीय मुलीवर अमानुष अत्याचार केला। चोरीच्या बहाण्याने 3 दिवस तिच्या तोंडावर हातमोजे बांधून सर्व मर्यादा ओलांडून बेदम मारहाण केल्याची घटना समोर येताच परिसरातील नागरिक आक्रमक झाले होते। बहीण भावाचे नाते हे जगाच्या पलीकडचेच असते। या नात्यात प्रेम बंधुभावना रुजली असते। बहिणीचं प्रेम काही वेगळंच असतं। ज्यांना बहीण नाही त्यांना याचे प्रेम मिळावे म्हणून मानलेली बहीण देखील आपण बरेचदा पाहिली आहे, पण क्षुल्लक कारणावरून बहीण भावाच्या नात्यात दुरावा येऊन तिला यातना देण्याचा प्रकार आज खदान पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडला। सिंधी कॅम्प शास्त्रीनगर येथील विशाल ढोकणे हा त्याची पत्नी व 8 वर्षीय सावत्र बहीण यांच्यासोबत राहत होता। विशाल व त्याची पत्नी निशा हे या 8 वर्षीय मुलीला नेहमीच त्रास देत असत व किरकोळ कारणावरून तिला मारहाण करीत असत। सलग 2 दिवसांपासून विशालची सावत्र बहीण ही येथील नागरिकांना दिसली नाही। आज सकाळच्या सुमारास ही अल्पवयीन मुलगी घराबाहेर आली असता ती लंगडत चालत होती। परिसरातील नागरिकांना संशय आल्याने या 8 वर्षीय अल्पवयीन मुलीने घडलेला संपूर्ण प्रकार येथील नागरिकांना सांगितला। मुलीच्या पाठीवर अमानुष मारहाणीच्या हिरव्या निळ्या खुणा होत्या, तर पाय आणि कमरेवर देखील मुका मार लागल्याच्या खुणा दिसून आल्या। आपला आवाज बाहेर येऊ नये म्हणून विशाल आणि त्याची पत्नी निशा ही तोंडात रुमाल कोंबून मोठमोठ्याने गाणे वाजवून अमानुष मारहाण करण्याची बाब या 8 वर्षीय मुलीने येथील नागरिकांना सांगितली। नागरिकांनी तात्काळ पीडित अल्पवयीन मुलीला प्रथम खदान पोलीस ठाण्यात आणि नंतर पोलिसांसह जिल्हा शासकीय रुग्णालयात वैद्यकीय उपचारासाठी नेले। तिथेही आरोपी भावाने कोणतीही दयामाया दाखवली नाही आणि विचारणा केली असता त्याने आपल्या सावत्र बहिणीला येथे देखील मारहाण करत लोकांना धमक्या देण्यास सुरुवात केली। पीडित मुलीला न्याय मिळावा यासाठी आज सकाळी वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या अरुंधती शिरसाट आणि वंदना वासनिक यांच्यासह परिसरातील महिला, पुरुष आणि लहान मुले मोठ्या संख्येने खदान पोलीस ठाण्यात पोहोचून या आरोपींना कडक शिक्षा मिळावी याकरिता प्रयत्न करणार असल्याची माहिती आमच्याशी बोलताना दिली। खदान के कवाड़े नगर एरिया में 3 दिन से एक 11 साल की बच्ची को उसका सौतेला भाई और भाभी बहुत बुरी तरह से मारपीट कर रहे थे। इतना मारा है उसको कि शायद उसकी जान भी बच्ची की उसमें जा सकती है। हमारे जो वंचित बहुजन आघाड़ी के कार्यकर्ता है उन्होंने रात में बच्ची को पुलिस स्टेशन में लाया। उनको जैसे ही मालूम हो गया, वो सब महात्मा फुले नगर के सब रहवासी और इन लोगों ने बच्ची को यहाँ पे लाया। पुलिस स्टेशन में उसकी कार्रवाई हो गई, उसको मेडिकल के लिए भेजा है और अभी बच्ची को CWC के साथ में बालिकाश्रम में भेजा गया। जितनी भी कलम पुलिस स्टेशन में लगी है उससे कई गुना और ज़्यादा कलम लगेंगी निश्चित तौर से, क्योंकि CWC अभी उसके ऊपर देख रही है। हम उम्मीद यही करते कि वो बच्ची को न्याय मिलना चाहिए और आगे खदान पुलिस स्टेशन में अभी यही महीने में दूसरी घटना है। हम यही से आशा करते हैं पुलिस स्टेशन से कि इसके बाद में खदान का जो एरिया है उसके ऊपर ज़्यादा से ज़्यादा ध्यान रखें और जितनी भी क्रिमिनल बातें वहाँ पे हो रही है वो सब सामने आनी चाहिए और इसके बाद में इस तरह की घटना वहाँ पे नहीं होनी चाहिए, क्योंकि ये दूसरी घटना है। यदि तीसरी घटना हो गई तो फिर हम हमारे स्टाइल से देखेंगे। या प्रकरणी खदान पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनंजय सायरे यांनी घटनेची नोंद करताना विशाल लक्ष्मण ढोकणे व त्याची पत्नी निशा विशाल ढोकणे हिला विविध कलमांन्वये ताब्यात घेण्यात आले असून पीडित मुलीला बालिका आश्रमात पाठवण्यात आले आहे। कलियुगातील हा सावत्र रावण भाऊ आणि त्याच्या पत्नीला शिक्षा होईल आणि पीडित मुलीला न्याय मिळेल की नाही हे येणारा काळच सांगेल। काल रात्री पोलीस स्टेशन खदान येथे एक तक्रार आलेली होती, ज्यामध्ये एक अल्पवयीन मुलगी आहे 11 वर्षाची। तिच्या सावत्र भावाकडे ती राहत असताना त्याचं नाव आहे विशाल ढोकणे आणि त्याची पत्नी, या दोघांनी तिला मारहाण केली। ती तक्रार आल्यावरून आम्ही पोलिसांनी तिचं मेडिकल करून त्यानुसार गुन्हे नोंदवलेले आहेत। आरोपी समाज ताब्यात घेतलेले आहे। पुढील तपास पोलीस स्टेशनकडून सुरू आहे।